चला तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये सुरुवात करूया. आपण निघालेलो आहोत मुंबईसाठी. मुंबईलाच आपल्या गोदरेज कंपनी. तर समोरची बिल्डिंग बघू शकता, लॉडा आहे का कोणती आहे, त्याच्यामध्ये कोण राहत आहे माहिती आहे का आपल्याला? पुण्याचे गोल्डमॅन सनी भाऊ जाधव. तर चला, आपण आलेलो आहेत लोणवाळा या ठिकाणी. आपला प्रवास चालू आहे. लोणावळ्याचं वातावरण बघू शकता कसं आहे ती कसं नाही. नक्की एकदा पावसाळ्यामध्ये भेट द्या मित्रांनो, कारण की फिरण्याचे दिवस असतात, पावसाळ्याचे दिवस आहेत. आनंद घ्या, एन्जॉय करा, घरी बसून काय करता. चला तर आपण अंडरग्राऊंडमधून पुढं जाणार, म्हणजे बोगद्यातून पुढं जाणार आहोत. तर बघू शकता तुम्ही हे जी टनल कसं आहे ते. हा आहे मुंबई एक्सप्रेसवरचा टनल आहे. ह्याच्यानंतर आपण समोर गेल्याच्यानंतर म्हणजेच जो लोक म्हणतात ना मेन कमान आहे, मेन कमान आहे, ते आपल्याला समोर आल्याच्यानंतर दिसणारच आहे की मेन कमान कशी आहे कशी नाही. ते काही लोकांना माहीत नाही की मुंबई एक्सप्रेस कसा आहे. त्यांनी बघून घ्या. तर मित्रांनो, चालू होत आहे मेन कमान. तर जी वरती जी हवे दिसत आहे ना, तो आयसर जात आहे, तो हवे आहे जुना हायवे वरचा. खालचा आहे ते एक्सप्रेस वे आहे. तर तुम्ही वरच्या हायवेवरती उभा राहून फोटो शूट करू शकता. आणखीन जे काय असेल तिथं छोटे छोटे स्टॉल आहेत, आणखीन जे काय असतील आहेत, भरपूर काय आहेत तिथं. मग आपण तिथं थोडासा एन्जॉय करू शकतो, जास्त काही नाही. पण एक असा विषय आहे सांगायचं तर बघा मित्रांनो, समोरची जी कमान आहे मेन कमान, तिला हेच म्हणतात. आपण मुंबईकडे जात आहोत. मुंबईकडून येताना जी मोठ्या गाडी असतील ते असतील त्यांच्यासाठी हार्ड मानली जाते हीच कमान. बघा ही, कारण की बघू शकता आपण राईट साईडला जी गाड्या येत आहेत ना, ही तर म्हणजे ना, एक वेळेस जर गाडी थांबली ओव्हरलोड गाडी, तर इथून चढण्याचे कमी चान्सेस असतात. हे बघा, आपण डायरेक्ट आलो फूड मॉल. कसा आहे मित्रांनो, एक्सप्रेसचा खालचा खोपली बसला फूड मॉल. चलता तर आपण आतमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला कसं आहे. आतमध्ये जाऊन आपण मस्त नाश्ता फिष्टा करणार आहोत. मग काय जाणार पुढं, आपण घेतलं टोकन, मग काय मारले दाबून पोहे मस्त एकच नंबर क्वालिटी ती वाहवांना. तर निघणार आता आपण. कसे मित्रांनो, गोदरेज कंपनी बघू शकता. आपण जी वस्तू कुठली पण गोदरेज कंपनीची घेतो ना, हीच ती गोदरेज सगळ्यात मोठी कंपनी आहे मित्रांनो.